षटक क्रमांक इथून समाप्त झाले. दुसऱ्या 2 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 25. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या धनाजी यांच्या. सर टेप बॉल इथे लगेच द्यायचा आहे. तिसरा षटक हा टेप बॉलचा राहणार आहे. आयुष दुसऱ्या षटकासाठी आले होते. 14 धावा खर्च केल्यात. विकेट आली नसली तरी सुद्धा हाही षटक मात्र नावी गेला. जसं पाहिलं गेलं तर फलंदाजी करणाऱ्या टीमच्या जांभली सोमेश्वरवाडी वाई त्यांच्या विरोधामध्ये केडंबे बाकी KSK जांभली आणि सोमेश्वरवाडी एकत्र खेळताना मात्र पाहायला मिळतात. 2 टीम आणि एक असा संघ आपल्याला मात्र हे फॉर्मॅट सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. ऑनर्स सायकलला पाहायला मिळतात आपल्याला विकी. चांगला बॉल, पहिला बॉल वाईट हाताळताना मात्र पाहायला मिळतात. पंच आमचे दीपकजी कांबळे. या स्पर्धेसाठी सगळ्या गोष्टींवरती त्यांचं लक्ष परिपूर्ण आहे. कमिटी ते मी राजा माणूस आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतील. स्क्वेअर लेग पंच विजय सर, विजय रेटरेकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही मनापासून आभार. त्यांचे मोठं सहकार्य आम्हाला लाभताना पाहायला मिळतं इथे. चांगली शैलीची गोलंदाजी आपण गोलंदाज महेशला पाहतो येते. वेगळी ठाकरेची गोलंदाजी सातत्याने स्टाईल वेगळी आहे आणि रणनीती चांगली साफ असतो त्यांची नेहमीच आपण पाहायला गेलं तर. आणि इथून या षटकामध्ये अजूनपर्यंत एक मोठाही फटका दिला नाही. त्याचे कौतुक करावं लागेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा. षटकार ठोकण्याची क्षमता असणारे फलंदाज विकेला पाहतोय आपण ऑन स्ट्राईकला. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. एक वेगळी शैली पहा गोलंदाजी करण्याची. स्विंग अँड मिस इथे मात्र केलाय. बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न परंतु इथे चुकी झाली आहे आणि बघता बघता बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा आल्या 4. चौकार. चौकारानं धावफलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा 33 आपल्याला पाहायला मिळतात इथे. हा कदाचित झेल झाला असा एक महत्त्वाची विकेट आली असती. धावाही वाचल्या असत्या आणि तसं काही घडताना पाहायला मिळालं नाही मैदानामध्ये आणि त्याचा दुष्परिणाम 4 धावांमध्ये रूपांतरित झालं. तीही आपण पाहिलं इथे. वाव गिरकी घेतली, फिरकी घेतली परंतु धावा तिथे किती मिळणार त्याची चर्चा पंच कळवत्यात. यस डेफिनेटली नंबर आले 6. षटकार. खांबाच्या अलीकडून जर का गेला तर 6 धावा आहेत. नेट जे ब्लॅकचं बांधलेलं आहे ते शेवटची निशाणी आहे. कृपया लक्षात घ्या. बॉल द्यायचा आहे. टेप बॉल दुसरा. विजय सर बॉल तुमच्याकडे जमा करून ठेवा. दीपक सर महेश. वाव चांगली गोलंदाजी. हा बॉल चांगला परंतु वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येते. अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल आणि वाईट बॉलनं समीकरण मात्र बदलले धावसंख्येवरती. 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे. अंतिम षटक अजूनपर्यंत बॅलन्स असेल आणि या आणखी एक वाईट बॉल मात्र येताना पाहायला मिळेल. नंबर क्रमांक 3चं षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. यानंतर होणारा सामना मानेवाडी पुपेरे आणि आसरे
मांढरदेव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. मानेवाडी फुपेरे आसरे मांढरदेव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आम्हाला लगेच आल्याची रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी या. स्क्वेअर लेगमध्ये बॉलला कटवलंय पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बॉलपर्यंत पोहोचतात उचलतील तोपर्यंत धावफलकावरती एक सिंगल मात्र जोडली जाईल. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 42 धावा 42 आणि स्कोरबोर्ड. या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो येते. चा बॉलही आलेला आहे तो आमच्याकडे जमा करा. बॉल चांगला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल कोणती चुकी करणार नाहीत. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज विशाल बॅक टू टेक आउट. स्क्रीनवर सुतार साहेब अनिकेत सुतार आमचे या स्पर्धेच्या निमित्ताने खूप मेहनत त्यांच्याकडनं घेतली गेली. मग स्कोर बुक त्याचबरोबर लॉटचे प्रिंट आउट ट्रॉफीज सगळ्या गोष्टींवरती परिपूर्ण स्पर्धेमध्ये लक्ष आहे त्यांचे. आमचे सचिन सर आणि त्याचबरोबर अनिकेत असतील आमचे त्याचबरोबर दीपक कांबळे सर असतील सगळेजण आमची ही सहकार्य करताना मात्र पाहायला मिळत आहेत. वाकुर्डे बुद्रुक वाकुर्डे खुर्द या गावाचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सुमित दादाचं अचानक जाणं अगदी सगळ्यांच्याच काळजा चटका देऊन जाणारं होतं. अपघाती निधन कोणालाही असं वाटलं नव्हतं सुमित दादा आमच्यातून एवढ्या लवकर निघून जाईल आणि त्याचमुळे हा ही स्पर्धा आपण त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारी मात्र स्पर्धा संपन्न झाली आणि सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द या संघाकडनं सुमितदादा चषक 2025च्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारे आणि त्याचबरोबर त्यांच्या आठवणी जाग्या व्हाव्यात आणि त्यांचं प्रेम जे आमचं त्यांच्यावरती होतं त्याला परत एकदा जुजोरा मिळावा यासाठी मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. सुमितदादा चषक 2025 वाकुर्डे खुर्दच्या निमित्ताने हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 गाव 1 टीमचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर असोसिएशन ग्रुपही पाहायला मिळणार आहे तुम्हाला. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती बॅट्समन प्रथमेश नवीन आलेत आणि विकीला पाहतोय. अजूनपर्यंत चांगली साथ इथे मात्र याचं फलंदाज म्हणून देताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती संकेतला पाहतोय इथे. हा बॉल थोडासा वेगवान त्याच्यानंतर वाईटचा निर्णय मात्र त्यांना पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती मात्र जोडताना पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना मानेवाडी पोपेरे आसरे मांढरदेव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी लगेच आमच्याशी संपर्क करायचा आहे. वाईट बॉल इथे मात्र त्यांना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव धावफलकावरती मात्र घेतली जातोय आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 45 धावा 45. आतापर्यंत अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना इथून फलंदाज नेहमीच गोलंदाजांना टार्गेट करतात असं म्हटलं जातं. टार्गेट जरूर केलं आहे. बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा शानदार रुबाबदार विकीच्या बॅटमधून षटकार. सर टॉससाठी या प्लीज. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 51 50 धावांचा पाठलाग पूर्ण केला. इथे आपण पाहायला गेला तर चांगली फलंदाजी. आणखी एक चांगला उंच माझा चुका घेत लांब आणि उंच बॉल अज्ञात वसात बॉल सीमा पार. धावा येतील किती पंच आम्हाला कळतील
तोपर्यंत एक सिंगल की षटकार, सिंगल. फटका चांगला होता. सगळ्यांना उत्कंठा होती की या फटक्यामध्ये धावा जास्त येतील, नंबर्स जास्त येतील, परंतु या मैदानाच्या काही भौगोलिक परिस्थिती आहेत त्या तुम्हाला तपासून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल आणि तसं केलं नाही तर तुम्हाला मात्र अगदीच्याच धावा कमी मिळताना पाहायला मिळणार आहेत. त्याचमुळे की काय हे सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. 52 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. आता तिथे क्षेत्ररक्षक होते डाऊन द बॉल, याही बॉलला पाठवून दिले. आत्ता सीमा पार, आत्ता मात्र आलाय खणखण खणखणीत आवाज करणारा फलंदाज विकीच्या बॅट मधून षटकार. आणि या षटकारानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 58 धावा. 58 स्कोरबोर्ड. बॉल चांगला, परंतु इथून फ्रंट पुट लावून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा आखूड बॉल मागे ठेवला गेला आणि त्याचमुळे विकी यांना हा बॉल थोडासा मात्र रीड करता आला नाही आणि कोणतीही धाव मात्र येणार नाही या बॉलवरती. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 58 वरती स्थिर धावफलक मात्र पाहायला मिळतोय. अंतिम षटक आणि शेवटचा बॉल या षटकातील. दोन्ही टीमला विनंती करे मानेवाडी पुपेरे आणि आसरे मांढरदेव कॅप्टन आलेत का चेक करा. वाव, गिरकी घेतली आणि फिरकी घेतली, बॉलला पाठवून दिले लांब 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 आणि लांब लचक, सीमा पार आणि नो बॉलचा इशारा विजय रेटरेकर सर कळवतात येथे. आणि त्याचबरोबर मात्र येथील या बॉलवरती एकूण 7 धावा आणि या 7 धावेनं अजूनपर्यंत एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल होता त्याच्यावरती षटकार आला. नो बॉल, फ्री हिटचा बॉल आहे म्हणजे इथून तुम्हाला फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळणार आहे. झेलबाद तुम्ही केला तरी मिळणार नाही तुम्हाला विकेट. त्याच्यानंतर आक्रमण, परंतु नो बॉल आहे. जरी तुम्ही झेल पकडला तरी त्याचा फायदा होणार नाहीये. तुम्हाला बॉल फेकावा लागेल, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घ्यावी लागेल आणि आली आहे. शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव आणि या एका धावेनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 66 धावा. विजयासाठी 67 धावांची गरज असणार आहे ती केडंबे टीमला. टॉससाठी मानेवाडा आणि फुपिरे, आसरे मांढरदेव या 2 टीमला विनंती करणे की आपण टॉससाठी या. पहा इथे कॅप्टन आलेले आहेत का. चला मानेवाडे डीडी, मानेवाडे आले का. फुपेरी टीम, आसरे मांढरदेव टीम कुठे दिसतोय का. आसरे मांढरदेव, ओके चला या लवकर या प्लीज, आज उशीर झाला आपल्याला, पळावं लागेल आपल्याला. मानेवाडी फुपेरे त्यांच्या विरोधामध्ये आसरे मांढरदेव. ही मॅच 11:42 होणं अपेक्षित होती परंतु ती क्रमांक 12:30 वरती पोहोचली, त्याच्यामुळे आज उशीर होताना पाहायला मिळेल आपल्याला. चला टॉस इथे जिंकलाय आसरे मांढरदेव टीमनं. चला निर्णय कळवायचा. आसरे टीम, मांढरे आसरे टीम, दुसरा बॅट्समन कोण आहे सांगते. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्याकडनं घेतलेला आहे.
संकेत आणि गौरव. प्रथम इथून टॉस जिंकला होता केडंबे वाकी या टीमनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रथमतः फलंदाजी केली होती जांभली सोमेश्वरवाडी टीमनं. फलंदाजी करत असताना 66 धावा जमवल्या. आता विजयासाठी केडंबे वाकी टीमला हवी आहेत 67 धावा. पहिला बॉल आता इथून 4 षटकांमध्ये तुम्हाला हव्या 67 धावांची गरज फलंदाजीसाठी. मैदानामध्ये गौरव आणि संकेत. गोलंदाजीसाठी पहिल्या षटक इथे मात्र पाहायला मिळते जगन्नाथ. पहिल्या बॉलवरती 2 धावा मात्र चप्पल देणे पूर्ण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. 1 धाव घेताना मात्र पाहायला मिळत आहेत. एका धावेनं सुरुवात मात्र धावफलकावरती होताना पाहायला मिळेल. श्री वाकेश्वर प्रसन्न 32 शिळा नाद निळा असं म्हटलं जातं. नागभूमी शिळा तालुका आणि या 32 क्रिकेट असोसिएशनच्या दमदार अध्यक्ष बबलू पाटील आमचे संदीप पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. सुमितदादा 11 वाकोर्डे खुर्द सुमितदादा चषक 2025 तुम्ही 2 दिवसाचं आयोजन इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. आणि मानेवाडी फुपिरे आसरे मांढरदेव नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय आसरे मांढरदेव टीमनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. वाव घुटनाट एक तमाशा एक स्क्वेअर लेग कंप्लीट करत असताना हुकचा फटका परफेक्ट इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषा पार. फलंदाज गौरवच्या बॅटमधून मात्र आलाय हा षटकार. प्रयत्न चांगला आहे. 67 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रिव्हनच्या षटकामध्ये धावा बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल. एक शा कव्हरला क्लिअर करत असताना मात्र पाहायला मिळालं 1 बाउन्स क्रॅकिंग शॉट बॉल सीमा पार. आल्या धावा 4 चौकार. धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत. अगदीच्याच पाहायला गेलं तर 2 बॉलवरती शांतता पाहायला मिळाली. एक धाव येताना पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती चौकार आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. 12 रन स्कोरबोर्ड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आहेत. गुणलेखक मित्र आमच्या समवेत जोडले गेलेत. ऋषिकेश माने या नामाने ऋषिकेश माने. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळते. आणखी एक धाव मात्र सहजरित्या मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. यानंतर मानेवाडी फुपेरे आसरे मांढरदेव या टीममध्ये मॅच पाहायला मिळेल. खूप छान आजचं लॉट्स आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर असोसिएशन ग्रुप सुद्धा तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. भरपूर सारे व्ह्यूअर्स तुम्हाला मात्र पाहायला मिळत आहेत. समीर जाधव हे संस्कार आहेत आणि हे संस्कार असणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही काय काम करताय त्याच्यावरनं तुम्ही की छोटे मोठे आहात ते कळत नाही, पण तुमचे संस्कार काय आहेत ते तुम्हाला कळतं. थँक्स समीर. षटक क्रमांक इथून पहिले समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. गौरव आणि संकेत ही जोडी सलामीची आहे. मी वारंवार सांगत असतो आयोजन हे पूर्ण गावाचं असतं. त्याच्यामुळे जे काम पडेल ते प्रत्येकानं केलं पाहिजे. हे माझं काम नाही आहे, हे तुझं काम आहे. ज्यावेळी आयोजन चांगलं होतं त्यावेळी तुमच्या गावाचं नाव होतं, नाही की तुमच्या एका दुसऱ्या प्लेअरचं खेळाडूचं किंवा आयोजकाचं होतं. आज कोणाचं आयोजन आहे तर वाकुर्डे खुर्द या गावाचं आयोजन आहे असं अभिमानानं सांगितलं गेलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. खूप छान सकाळपासून सगळे आमचे वाकुर्डे खुर्दचे तरुण या स्पर्धेच्या निमित्ताने मेहनत घेताना मात्र पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोष्टीवरती त्यांची अपडेट. छोट्या छोट्या मायक्रो मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते वाकुर्डे खुर्दची.
सगळ्यांचं कौतुक करावं लागेल या सगळ्यात तरुणांचं. चांगला बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला, टायमिंग प्रॉपर आहे, नो चान्स, आउट ऑफ द पार, बॉल सीमा पार, धावाला 6 षटकार. काय शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. हीच कलात्मकता आपण या फलंदाजांची सातत्याने मात्र पाहत असतो. आणि गौरवच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलेत. 17 धावा 4 बॉलमध्ये त्यांच्या बॅटमधून आले. संकेत तेवढी चांगल्या पद्धतीने साथ देत असताना पाहायला मिळत आहेत. विकी गोलंदाजी मार्कवरती प्रपुट लावून खेळण्याचा प्रयत्न पाहत इथे परत जिथे माइंड रेट केलं होतं. 1 धाव मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. या एका धावेनं धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात. त्या 20 धावा 20 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतो आपल्याला. आमची MTC लाईव्ह चॅनल सागर फ्राड आणि त्यांची पूर्ण टेक्निकल टीम आमचं यश पाहतो इथे. आणि संस्कार कॅमेरामन आमचा पाहायला मिळतोय. सगळ्यात हुशार आणि चतुर कॅमेरामन म्हणून त्यांची गणना सगळ्या लाईव्ह टेलिकास्ट चॅनलमध्ये केली जाते. ते संस्कार आहेत तिथे. हा बॉल चांगला थर्ड मॅन रिझनमध्ये पाहायला गेलं तर ट्रॅव्हल झाला होता. धाव येणार नाही कुठे तिथे. यष्टिरक्षक तेवढंच छप्पल त्याने बॉलला ते कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत. धावा खेचाव्या लागतील तुम्हाला, कारण अंतिम टप्प्यामध्ये बॉल जाईल तसं तसं मॅच तुमच्यापासून दूर जाईल. काही फटके तुम्हाला सजवावे लागतील, चांगला खेळ करावा लागेल आणि तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. त्याची चर्चा आपण करत होतो. त्याच्यानंतर लॉंग ऑनचा फटका परफेक्ट ऑन ड्राईव्ह स्वीपरच्या मात्र इथून कव्हर क्षेत्र करत असताना पाहायला मिळाली. फलंदाज संकेत यांच्या बॅटमधून मात्र हा आलाय शानदार. सुमित दादा चषक 2025 मधील षटकार. 26 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ विकी यांना ह्याच्यावरतीही हल्ला चढवलाय. 2 षटकार या षटकामध्ये आलेत. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला आणि इथून मात्र षटक क्रमांक समाप्त झाले. दुसरं 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 26 आता येणारे बॉल असणार आहेत 12 आणि विजयासाठी 41 धावांची गरज. बारा बॉल 41 समीकरण मात्र बंद गेले. या बनल्या जातील का प्रति ओव्हर मागे पात्र पाहायला गेलं तर तुम्ही 21.50च्या सरासरीनं तुम्हाला मात्र इथून धावा जमवाव्या लागतील. थोडंसं अवघड, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये काहीच इथून अवघड नसतं. तुमची इच्छाशक्ती तुमच्यामध्ये ठासून भरलेली पाहिजे. चांगला खेळ तुम्ही करायला पाहिजे. आत्तापर्यंतचा बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट इथून गौरव आणि संकेतला खेळावा लागेल, कारण इथून दबाव थोडासा का होईना परंतु इथून फलंदाजांवरती असणार आहे. कारण 12 बॉलमध्ये 41 धावांची गरज असणार आहे आणि त्या धावा थोड्याशाच जास्तीच्या जरूर आहेत, परंतु एखाद दुसरे जर का षटकार चौकार आले ना तर मॅच जवळ येऊ शकतोय. गोलंदाजी मार्कवरती धर्मा. ओहो, स्विंग अँड द मिस. वाव, फिरकीचा जादूगार आणि आपल्या गोलंदाजीची कलात्मकता या बॉलवरती जरूर दाखवली गेली आहे. स्पेस होता, त्याच्यानंतर बॉल थोडासा हलकासा टर्न झाला आणि यष्टिरक्षकांनाही ते समजलं नाही. हा एवढा अप्रतिम बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. धावफलकावरती या एका धावेच्या स्वरूपामध्ये धावा लागल्या जात आहेत. त्या 27 धावा 27. 27 धावा धावफलकावरती. आई मटका चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. षटकार येतोय. आता मात्र इथे समीकरण बदलली. मी अगोदरच म्हटलं होतं की षटकार आणि चौकार जर का आले त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेला तर धावा येताना मात्र पाहायला मिळणार आहे. टेप बॉल ना, येस, टेप बॉलची संकल्पना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच वापरणारी जर कोणता संघ असेल, कोणती स्पर्धा असेल तर सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द सुमितदादा चषक 2025 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिला हा गाव आहे आणि पहिली स्पर्धा आहे
जे वाकुर्डे खुर्द याने करून दाखवले. सुमितदादा चषक 2025 मध्ये टेप बॉल चा वापर इथे मात्र केला जातोय. ISPL मध्ये सुरुवात झाली टेप बॉलला आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर प्रथमच आपण इथून ह्या टेप बॉलचा वापर आपल्या मात्र इथून या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळते. टेप बॉलमध्ये तुम्हाला गोलंदाज म्हणून बराचसा उपयोग होऊ शकतो आणि ते धर्मा करताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर हे आक्रमण टेप बॉलचा हाच आहे. बॅटच्या मधोमध आला, लॉंग ऑन कव्हर केलाय, बॉलला परफेक्ट मात्र इथून ऑन ड्राईव्हला मात्र सजवून दिलंय. सीमा पार आला हा शानदार फलंदाज गौरवच्या बॅटमधून षटकार. सहा धावा याही आल्यात. आता मॅच थोडीशी जवळ आली का त्याची चर्चा करण्यात येणारी 8 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. 8 बॉल 28. हा गिरकी घेतली, फिरकी घेतली, क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल, बॉल पर्यंत पोहोचतात. एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. 7 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. या बॉलवरती जर का षटकार आला ना तर मात्र मॅच परत एकदा खुली होऊ शकतोय टीम केडंबे वाकी टीमला. सध्याच्या घडीला जांभली सोमेश्वर वाडी सुस्थितीमध्ये आहे. हा बॉल तुम्हाला चांगला टाकायचा आहे. विकेट झाली, डॉट बॉल आला तर मात्र आणखी एकदम स्ट्रॉंग झोन मध्ये जांभली सोमेश्वर वाडी टीम जाताना पाहायला मिळणार आहे. केडंबे की वाकी हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. स्वतःवरती विश्वास इथे मात्र दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत फलंदाज गौरव. षटक क्रमांक समाप्त झालाय. तिसरं 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. 6 बॉल आणि 27 धावांची गरज. 6 बॉल 27. शिवराज जाधव आमचे छोटे मोठे नन्हे खेळाडू, खूप सकाळपासून त्यांचे सहकार्य पाहायला मिळतोय. क्रिकेटवरती प्रेम आणि बराचसा क्रिकेटचा अनुभव त्यांनाही आहे. आणि वाकुर्डे खुर्द टीमकडून ॲज अ गोलंदाज म्हणून मला कधी संधी मिळेल त्याची चर्चाही होताना पाहायला मिळणे. खूप अनुभव आहे. मला समजवत होते लेग कडर, ऑफ कडर, स्विंग कडर आणि स्लोवर डिलिव्हरी, वाईड यॉर्कर, बऱ्याचशा गोष्टी आमच्यामध्ये झाल्यात. शिवराज जाधव तुलाही शुभेच्छा, परंतु अभ्यासाकडे पहिल्यांदा लक्ष दे आणि त्याच्यानंतर क्रिकेट. हा फटका चांगला पाहायला मिळतो. संधी नसणार आहे कारण इथे क्षेत्ररक्षक बनले दर्शक आणि प्रेक्षक बनले दर्शक. क्षेत्ररक्षक बॉल सीमा पार आले. धावाचा षटकार. गौरवने का सांगितलंय माझ्यावरती विश्वास ठेवा त्याचं उत्तम उदाहरण. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय आणि षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या. आयुष बुमराह स्टाईलनं गोलंदाजी करणारा मात्र हा गोलंदाज आपण पाहतो. यांना विजयासाठी आता गरज असणार आहे. 5 बॉल 21. हाही फटका चांगला पाहायला मिळाला. हो बॉल निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ऑन फायर. आता मात्र इथून टीम जांभली सोमेश्वर वाडी म्हणत असेल आग से नहीं भाई गौरव के नाम से डर लगता है. बॅक टू बॅक 2 षटकार. 2 षटकार ठोकम ठोकी. नाव आहे गौरव. गौरवच्या बॅट मधून आले लगातारचे 2 षटकार. ऑन फायर गौरव. समीकरण बदलली गेलीत. 15 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. त्याच्यानंतर लगातारचा 3रा षटकार आला. इथे चुलीवरचा तवा आणि इथून मात्र पाहायला गेला तर गौरव व्हायची हवा मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. वाव काय क्लासिकल क्लास अफलातून फलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळतोय. नाव आहे गौरव. गौरव आणि गौरव षटकार हॅट्रिक ठोकणारा मात्र या स्पर्धेतील पहिला खेळाडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम, सुंदर, सुबक, रुबाबदार, बहारदार बॅटिंग करत असताना गौरवला पाहतो इथे. आता समीकरण बदलली गेलीत. 3 बॉल आणि 9 धावांची गरज. 3 बॉल 9.
बुमराह गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल चांगला, संधी आहे तिथे, कॅच नाही तर मॅच आहे, पकडलाय मॅच. छोटा खेळाडू, अंडर 19चा खेळाडू आयुष आहे. आयुषला 3 षटकार लगावले जरूर, त्याच्यानंतर महत्वाची विकेट. आयुष्यातील ही सर्वात महत्वाची विकेट आयुषसाठी असणार आहे. आयुष्य लक्षात ठेवील या विकेटला, कारण मला 3 षटकार लगावल्यानंतर माझा संघ पराभूत होतोय की काय, आणि त्याच वेळी मात्र मी विकेट प्राप्त करून येतोय माझ्या संघाला. आणि तो फलंदाज कोण होता ज्यांनी माझ्याच गोलंदाजीवरती 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले, त्या गौरवला मात्र बाद केलाय आयुष. या मात्र गोलंदाजाने जड पावलाने, जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर गौरव जाताना पाहायला मिळत आहेत. नाराज, हताश गौरवला होताना पाहायला मिळतं, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना जवळपास मी जिंकण्याच्या अगदीच उंबरट्यावरती आणला होता. आणि मात्र हा बॉल चांगली गोलंदाजी करत असताना मात्र हाताला गेला आयुषकडनं, आणि समीकरण मात्र बदलली गेली. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 2 बॉल आणि 9 धावांची गरज. आदित्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. 2 बॉल 9ची गरज. मॅच परिपूर्ण मात्र आपण पाहायला गेलं तर गौरवनं एका तर्फी आपल्या बाजूनं वळवली होती, परंतु आता परत एकदा मॅच बदलली गेली. जांभली सोमेश्वरवाडी, आदित्यला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करेल का, हिरो ठरेल का, हे मॅच विनिंग पारी मात्र आदित्य खेळेल का, की अंडर 19चा खेळाडू आयुष आपल्या नावाचा बोलबाला 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 निर्माण करेल का. 2 बॉल 9ची गरज आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली मात्र येताना पाहायला मिळतील. तिथे मात्र पाहायला गेलं तर पब्लिंग झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता इथे मात्र दुसरी ही धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळाली. आता 1 बॉल आणि 7 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला एखादा खराब बॉल पडला तरच तुम्ही विजयी होऊ शकताय. षटकार जरी आला तरी तुम्ही विजयी होणार नाहीयेत. खराब बॉल, फटका जरूर तिथे आलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, आणि हा सामना जिंकलाय जांभली सोमेश्वरवाडी वाई टीमला. कॉंग्रॅच्युलेशन टीम जांभली सोमेश्वरवाडी, हार्ड लक केडंबे वाकी टीम. चला लगेच आसरे मांढरदेव, चला वेळ घालू नका, लगेच मैदानामध्ये जायचं आहे.